दक्षिण काशी म्हणून ओळख असलेल्या रायगड जिल्ह्यातील हरिहरेश्वरला आपली देवभूमी, श्रीवर्धनला कर्मभूमी व दिव्याघरला स्वर्णभूमी मानून राजकारण करणाऱ्या महाराष्ट्र राज्यातील एकमेव महिला मंत्री आदितीताई तटकरे यांच्या मतदारसंघात महिलांना सुविधा अभावी टॉयलेटसाठी पैसे मोजावे लागत आहेत। वर्षातील प्रत्येक दिवस आनंद साजरा करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक हे कोकणातील श्रीवर्धन बीच पाहण्यासाठी येत असतात। पर्यटकांच्या सुविधांसाठी नगर परिषद काम करत असल्याचे सर्वत्र चित्र आहे। त्यासाठी श्रीवर्धन शहरात पर्यटकांना येण्यासाठी एंट्री गेटवर पैसे देखील मोजावे लागतात। मात्र या बीचवर श्रीवर्धन नगर परिषदेने कोट्यवधी रुपयांचे विकास कामे केल्याचा दावा नेहमी होत असतो। मात्र विस्टा न्यूजने हे दावे खोडून काढत तेथील नगर परिषदेच्या टॉयलेटची दुरावस्था दाखवून दिली आहे। नगर परिषद जरी नव्याने टॉयलेट बांधत असेल, मात्र जो टॉयलेट सुरू आहे त्याची देखभाल करण्यासाठी लबाडगिरी होताना दिसत आहे। श्रीवर्धन नगर परिषदेच्या या भ्रष्ट कारभारात महाराष्ट्रभरातून येणाऱ्या लाडक्या बहिणींची मात्र गैरसोय होत असून याचा फायदा बीच लगत असणारे प्रायव्हेट बाथरूम धारक घेत आहेत। श्रीवर्धन शहरात एंट्री करताना पर्यटक यांच्याकडून जर नगर परिषद पैसे घेत असेल तर त्यांना सुविधा देण्याचे काम देखील झाले पाहिजे। महाराष्ट्रातून येणाऱ्या महिलांच्या होणाऱ्या गैरसोयीकडे मंत्री आदिती तटकरे लक्ष देतील का, असा सवाल विरोधकांकडून पुढे येत आहे। तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी।